सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या। आरोपीकडून चोरीच्या 5 मोटारसायकल असा एकूण 1,83,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या। त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला होता। त्यानुसार सिन्नर फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एक इसम सिन्नर फाटा महाराष्ट्र रसवंतीगृह येथे रस पिण्यासाठी आला। त्याचवेळी पोलिसांचे पथक तिथे गेले असता रस अर्धवट ठेवून त्याने तिथून पळ काढला। पोलिसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतलास तर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने अहिल्यानगर व नाशिक रोड भागात मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलंय। ललित सागर देवरे वर्ष 33 राहणार उद्योग भवन सिप्रा बिल्डिंग समोर सिन्नर हा सराईत चोरटा। चौकशीत त्याने नाशिक रोड आणि अहिल्यानगर परिसरातून 5 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, अर्जुन गीते अशांनी यशस्वीरित्या राबवली। या कारवाईबाबत वरिष्ठांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते। गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र रसवंतीगृह या ठिकाणी एक संशयित इसम हा रस पित असताना दिसला आणि त्यांनी नजर चुकून तो पुन्हा पोलिसांची नजर गेल्यावरती तो रसाचा अर्धवट ग्लास ठेवून तो त्याच्या वाहनाकडे पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं, त्याला विचारपूस केला। त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली। उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला। अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती कळवतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला। त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकल ही हस्तगत करण्यात आली। तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व अहिल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडून उघडकीस करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।